ओ अरे अरे चला आता आम्ही आलेलो आहे दादर इथे आणि दादर इथे आज बुद्ध पौर्णिमेचं खूप असं भारी डेकोरेशन केलेलं आहे. नागपूर या पवित्र ठिकाणी आपल्याला बौद्धाची दीक्षा दिली आणि जगातील सर्वश्रेष्ठ गुरु भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरुने आपल्याला दाखवलं. ज्याप्रमाणे आपण खूप श्रद्धेने चौथ्यातील साजरी करतो कुठे जायचं आपल्याला आता? वैशाख पौर्णिमा सुद्धा साजरी करीत आहोत. चला ना बघू बघू ना चला. वैशाख पौर्णिमा ही बौद्ध धर्मामध्ये 12 पौर्णिमामध्ये सर्वात महत्वाची पौर्णिमा म्हटली जाते. कारण या पौर्णिमेला त्रिविध पौर्णिमा म्हटल्या जाते. या दिवशी भगवान बुद्धांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या अतिशय महत्वाच्या 3 गोष्टी. सिद्धार्थ गौतम यांचा नेपाळ या ठिकाणी जन्म झाला. त्यांचा जन्मदिवस धम्म प्राप्तीसाठी 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. बघू शकता बापरे खूप भारी बनवलंय. भगवान बुद्धांनी 80व्या वर्षी कुशीनारा इथे 4 वर्षाच्या सानिध्यामध्ये आपला शेवटचा श्वास सोडला. महानिर्वाण प्राप्त केलं. तो मृत्यू दिवस अर्थात बुद्ध पौर्णिमा फाउंडेशन बुद्ध जयंती वैशाख दीपोत्सव समिती मुंबई यांच्या मनामध्ये हा शुभ संकल्प निर्माण झाला की आपण यावेळेची जी वैशाख पौर्णिमा आहे या वैशाख पौर्णिमेला पवित्र चैत्यभूमी या ठिकाणी समुद्राच्या लाटामध्ये दिवे सोडून आपण दीपोत्सव साजरे केला पाहिजे. भारी असं डेकोरेशन केलं कारण की वर्षातून एकदाच येते. खूप मोठी पौर्णिमा आहे बरं. दिव्यांना बौद्ध धर्मामध्ये खूप शुभ मानलं जातं. चला आपण आता जात आहेत बाबासाहेबांच्या स्मरणात. श्रद्धा इकडे बंद झालंय का? तिकडलं तर झालं असं बंद माहितीये. श्रद्धा म्हणण्यासाठी पण प्रज्ञा पाहिजे आणि अंधश्रद्धा म्हणण्यासाठी पण प्रज्ञा पाहिजे. बरोबर. प्रत्येक गोष्ट श्रद्धेत जात नसते आणि प्रत्येक गोष्ट भगवान बुद्धांनी प्रत्येक कर्माच्या पाठीमागे चित्ताला प्रधान मानलं गेलं. भगवान म्हणतात चित्त हे की जसा प्रकाश अंधाराला दूर करतो त्याचप्रमाणे भगवान गौतम बुद्धांनी बोधिवृक्षाच्या सानिध्यामध्ये या संसाराचं अज्ञान नष्ट केलं. ज्ञान आणि सत्याच्या प्रकाशाने कशा प्रकारे आम्ही जे दिवे सोडत आहोत त्या दिवाचा प्रकाशाने जसा अंधार दूर धम्मा संघ 3 रत्नाच्या आशीर्वादाने बोधिसत्वाच्या आशीर्वादाने आम्ही दिवे सोडले जातात. पूर्ण बुद्धांच्या मूर्त्या पूर्ण बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या मूर्त्या आहेत. पूर्ण पोलिसांचं संरक्षण आहे. समुद्र तर भरपूरच खवळलेला आहे. आणि हे काय लावलंय? म्युच्युअल फंड आली रे बाबा लाट या धापकन. हा समुद्र खूपच खवळलेला आहे. बापरे आताशी थंड थंड वातावरण वाटायला लागलंय ना तर खूप गरम झालं होतं. सुभाष खराची लाईव्ह चालू आहे आणि आम्ही बसलो आता ह्या टायमाला वाजले किती वाजले तो
9 वाजले ना? 9 वाजून गेले तर आम्ही बसलो समुद्र किनारी. दिवे तर सोडले तर पण ते काय याच्यामध्ये वापस येणार ते वापस. अरे 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 हे तर वापस यायला लागले तर ते पण सोडा ना. अहो ते वापसच येणार काही. हे बघा ना. अहो तो कसा मस्त व्हायला लागलाय ना. अरे हा वाला काय खरं. अहो सोडा. मावशी घाबरतायत. जा ना पुढे काय नाही होत आता सोडा. वाव. अरे 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 दिवा तर सोडलाय. आली नाही इथपर्यंत लाट. हो काय समुद्र खवळ आहे का बाबा. कसला दिवा ताई दाखवा. नीट असं दाखवा ना. कुठं गेलं. मस्त आहे. असा दिवा सोडणार आहे ना. कधी आता सोडणार तुम्ही. 11:30 वाजता सोडणार. आपोआप पेटणार आहे हा. पकडा. म्हणजे पाणी लागलं तर आपोआप हे होतंय वाटतं ते. काय नाही होतो. आता तो भिजणार का. खूप मोठी लाट आली होती. आता ही येणार.